अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवी आईची वेगवेगळी सेवा करत असतो. बघा, या 9 दिवसांमध्ये नवदुर्गेची पूजा करत असतो. म्हणजे बघा, ज्या नवदुर्गेचे विविध रूप आहेत तिची पूजा आपण करत असतो. त्यासोबतच जे आपण घट घरामध्ये बसवलेले असतात त्या घटाला आपण ज्या विविध माळा, ज्या त्या त्या रंगाच्या रोज नवीन माळा घालत असतो. यासोबतच 9 रूपांची देखील पूजा आपण आपल्या घरात करत असतो. त्यासोबतच बघा, सकाळ संध्याकाळ आरती करत असतो. 9 दिवस जे 9 नैवेद्य आपण दाखवत असतो, आपण ते देखील नैवेद्य अर्पण करत असतो. असंच आपल्या घरामध्ये जी कुलदेवता आहे, भगवती माता आहे, तिने आपल्या घरामध्ये अखंड राहावं, अखंड वास करावा. 9 दिवस जे बघा शक्तितत्व आहे ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये जागृत असतं आणि ती प्रत्येकाच्याच घरामध्ये काही अंशता रूपामध्ये राहत असते. तिने आपल्या घरामध्ये अखंड राहावं आणि आपण 9 दिवस न चुकता भरपूर सेवा करा. कारण बघा, कुलदेवताचा जर आपल्याला वरद हस्त असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही आणि आपले जे काही काम आहेत, जे काही समस्या आहेत त्या सर्व संपतील. असंच आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण होत असणार आहे. रोज कुंकुमार्चन करत असाल, मग तुमच्याकडून जितके नामस्मरण होईल तितकं ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांकडूनच बघा सप्तशतीचे पाठ होत असेल असं नाही. काही महिला कामानिमित्त बाहेर जात असतात, त्यामुळे त्यांना ते शक्य नसतं. पण तुम्हाला जेवढा काही वेळ भेटेल तेवढा त्या वेळेमध्ये तुम्ही दुर्गादेवीचा जप करू शकता. बघा, अनेकांच्या घरामध्ये फुलोरा किंवा कडकणी करत असतात. आता कुणाकडे याला कडकणी म्हणतात किंवा कुणाकडे फुलोरा म्हटलं जातं. आमच्याकडे सहसा याला कडकणीच बोलला जातो. आपल्याला हा जो फुलोरा आहे, हे ज्या कडकण्या आहेत तो कसा बांधायचा, किती करायचे, कसं करायचं, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कदाचित त्यांनाही माहिती नसेल, तुमच्यामुळे त्यांनासुद्धा ही माहिती भेटेल. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेची पूजा करत असतो. अशी म्हटलं जातं की आपण न चुकता पूजा करावी. नवरात्रीमध्ये बघा, जे शक्तितत्व आहे ते खूप प्रमाणात जागृत असतं, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण असतं त्या घरामध्ये रोज कुंकुमार्चन केलं जातं. ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती केली जाते, ज्या घरामध्ये स्वच्छता असते, त्या घरामध्ये माता भगवती दुर्गादेवी अखंड वास करत असते. आणि प्रत्येकाला वाटत असतं माझ्याकडे पैसा आहे, पण तिने स्वतः घरात राहावं, घरात सुख शांती समृद्धी यावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. असंच आपल्याला बघा फुलोरा कसा तयार करायचा. बघा, अनेकांकडे जो फुलोरा आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा बनवला जातो. आता जसा देश तसा वेश अशी पद्धत असते. आता कुणाकडं हा जो फुलोरा आहे त्या फुलोऱ्यामध्ये हळद टाकली जाते, कुणाकडे जो फुलोरा आहे तो मिठाचा करतात, कुणाकडे हळदीचा आणि कुणाकडे गुळाचा देखील केला जातो, म्हणजेच गोड केला जातो. आता हा फुलोरा कसा करायचा, बघा तुमचं जे माप आहे ते तुमच्या घरची चालीरीतीप्रमाणे तुम्ही त्यानुसारच तो फुलोरा जो आहे तर तो तुम्ही करू शकता. आता फुलोरा म्हणजे काय, बघा काही वेगळा नाही मंडळी. फुलोरा म्हणजे हा देवीला आपण जे 9 दिवस तिची पूजा करत असतो, तर त्या 9 दिवस आपण जे काही पूजा करतो तो नैवेद्य देवीला म्हणून तो फुलोरा चढवला जातो. पण आता बघा, फुलोरा कधी चढवायचा, फुलोरा तुम्ही पंचमीला चढवू शकता, सप्तमीला, अष्टमीला, नवमीला कधीही तुम्ही चढवू शकतात. आता बघा तो कसा चढवायचा आपण ते या व्हिडिओमध्ये पाहूया. बघा, तुमच्याकडे जेही कुठलं माप असेल ते आधीपासून बघा जे 1.25 किलोचं माप असेल किंवा 3 पावशेर किंवा 2.25 किलो जेही तुमच्याकडे माप असेल, तुम्हाला त्यामध्ये हे बनवायचं असतं. आता हे बनवताना त्या काय काय करायचं तर बघा, आता हा जो फुलोरा ह्या ज्या कडकण्या आहे तो देवीलाच का आवडतो. बघा, आपण जो फुलोरा तयार करतो त्या फुलोऱ्यामध्ये आपली जी देवी आहे, भगवती माता जी आहे, दुर्गा देवी, आपण तिचे जे संपूर्ण शृंगार आहेत, 16 शृंगार आपण ते त्यामध्ये तयार करत असतो आणि तेच तयार करून आपण तिला ते अर्पण करत असतो. त्यामुळे तिला अतिशय प्रिय असे हे आहेत. बघा कसं करायचं तर बघा, तुमच्याकडे जसंही पीठ टाकून बघा घट्ट कणिक जशी मळतो ना तसं ते मळायचं असतं. जे पीठ आहे त्याच्यामध्ये दूध टाकू शकता, पाणी टाकू शकता, तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही करू शकता. अगदी घट्ट गोळा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यानंतर अगदी पातळ पातळ असे आपल्याला 7-9 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. सहसा 9 ज्या आहेत बघा त्या 9 करायच्या असतात. 9 का तर आपण 9 दिवस 9 जी दुर्गादेवीची पूजा करत असतो, नैवेद्य दाखवत असतो, त्यासाठी आपल्याला 9 करायचे असतात. त्यानंतर तिची वेणी म्हणजे काय, आपल्याला अशी वेणी तयार करायची आहे. त्यानंतर बघा फणी म्हणजे कंगवासुद्धा तयार करायचे. करंडे, आता करंडा एकच करायचा आहे, कुंकवाचा नाही. हळदीचा आणि कुंकाचा 2 करंडे तयार करायचे. त्यानंतर आपल्याला जोडवे तयार करायचे आहेत, मंगळसूत्र तयार करायचे, बांगड्या तयार करायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला वेणीसुद्धा बनवायची आहे. माता जी आहे तर माता दुर्गा माता, तिला ह्या ज्या वस्तू आहेत ह्या अतिशय प्रिय आहेत.
त्यामुळे बघा आपल्याला ह्या न चुकता तयार करायचे आहेत. आता हे तयार केल्यानंतर आपल्याला आदल्या दिवशी हे करून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी केल्यानंतर आपल्याला तो फुलोरा चढवताना आता पूर्ण चढवायचा का, तर हो, तो जो केलेला आहे तो पूर्ण चढवायचा आणि काढायचा कसा, कधी काढायचा, आपण ते देखील या व्हिडिओमध्ये पाहूया. आपण नवरात्रीमध्ये बघा आपल्या घरामध्ये घट बसवतो. आपल्याकडे जे फुलोऱ्यामध्ये लटकवतो त्याचं स्टँड असतं. त्या स्टँडला आपण जी वेणी फणी आहे जेही बनवलेलं ते लावता येईल, पण त्याला बघा लावत असतो. त्यानंतर आपण सप्तमीला संध्याकाळी, कारण अष्टमीला देवीचा उपवास असतो, सप्तमीला आपल्याला संध्याकाळी 5, 6, 9 हे जो फुलोरा आहे तो लावून घ्यायचा असतो. त्यानंतर तो जो फुलोरा आहे तो लावल्यानंतर आपल्याला संध्याकाळी एक 10 वाजता तो फुलोरा जो आहे तो काढायचा आणि त्यातल्या थोड्याशा पुऱ्या ज्या आहेत ते काढायचं, किंवा फणी जी आहे त्या जास्तीत असतील त्या तुम्ही काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये फक्त 2 पुऱ्या आणि थोडेसे एखादी वेणी जोडवे वगैरे आहेत ते ठेवून द्यायचं आहे. बघा आपला जो फुलोरा आपण तयार केला आहे यात काही प्रमाणामध्ये जे शक्तितत्व असतं ते उतरलेलं असतं. त्यामुळे आपण जो हा फुलोरा आपण ठेवणार आहोत सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमीला, आपण दशमीला तो काढणार आहोत. मग दशमीला काढल्यानंतर त्यावरती चिलटं, डास, माश्या वगैरे बसलेले असतात. मग तो आपण ते खाणार नाही, म्हणून ते खाल्लंही जात नाही आणि जरी खाल्लं तरी आपण आजारी पडणार. त्यासोबतच बघा आता ते जे फुलोरा आपण वरती लावलेला आहे तो नैवेद्य म्हणून तो आपण टाकून देणार का, तर नाही. त्यामुळे शक्यतो फक्त 2 पुऱ्या तिथं अडकवून ठेवायच्या, त्यानंतर एखादी 2 वेणी फणी तिथे ठेवायची आणि बाकीचा जो पूर्ण नैवेद्य आहे तो तुम्हाला डब्यामध्ये घालायचा आहे आणि ठेवून द्यायचं आहे. आपण दशमीला जेव्हा बघा आपण नवमी दशमीला आपण जेव्हा आपल्या घरामध्ये देव उठवण्याच्या अगोदर तळ्या भरत असतो, मग बघा तळ्या कसा भरायच्या, आधी आपल्याकडे बघा जेही तळ्या उचलायला जे लोक येत असतात त्या लोकांना आपल्याला तो प्रसाद म्हणून द्यायचा असतो. आपण जे खोबऱ्याचा प्रसाद देतो त्या खोबऱ्याच्या प्रसादासोबतच आपल्याला जे सोप्या पद्धतीने तुम्हाला हा फुलोरा बांधायचा आहे आणि फुलोरा तुम्ही सप्तमी, नवमी, अष्टमी आणि पंचमीला देखील तुमच्याकडे जेही प्रथा आहे त्यानुसार तुम्ही बांधू शकता. अगदी साधी आणि सोपी आहे. आता फुलोरा बांधण्याची प्रथा तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम, जर नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना विचारून बांधू शकता. फुलोरा काही वेगळी गोष्ट नाही. आपण नवदुर्गेची रोज पूजा करत असतो, तिला एक अलंकार अर्पण करण्यासाठी आणि जो नैवेद्य आहे तो नैवेद्य अर्पण करण्यासाठी आपण हा जो फुलोरा आहे तो देवीला समर्पित करत असतो. अगदी साधा आणि सोपा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.